काय बांधवानो, जेवढा आपल्याला मुंबईत त्रास दिला जातोय त्यापेक्षा 1000 पटीने आपल्यावर प्रेम करणारे बांधव या ठिकाणी आहेत। हे बीएमसी मध्ये जॉब करणारे सगळे आपले बांधव आहेत। काल त्यांनी पोस्ट पाहिलं, त्यांना कळलं की सरकारकडनं त्रास होतोय, आपल्याला यापर्यंत अन्नधान्य येत नाही, तरी तर जवळ तरी लगेच पाणी बॉटल्स, कारण पाणी जीवन आहे, पाणी महत्वाचं, पाणी। आणि या ठिकाणी आपल्या ताई आहेत, भगिनी आहेत, त्यांच्या घरचे सगळे मंडळ आहेत, हे आपले भाऊ आहेत, नेहमी आमच्या अंतराला भेट होती। या सर्वांनी या ठिकाणी आपल्या बांधवांसाठी चहा आणि पाण्याची व्यवस्था केली। ताई, कुठून आला तुम्ही? नाव सांगत का? आम्ही मुंबईच्या आहात? काल भरपूर गावच्या आहात? बीड जिल्ह्यामध्ये आहेत, पण वा, बघा आपल्या बीडच्या ताई आहेत ह्या। काल तुम्ही पोस्ट पाहिला, तुम्हाला कळलं की इथं चहा पाणी नाही, त्रास व्हायला लोकांना आपल्या। कालपासूनच आहे, काल सकाळपासून चहा पाण्याची सोय आहे, नाश्ता जेवण। तुम्ही कालपासून सोय केली, क्या बात आहे। जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत असेल, जोपर्यंत जरांगे पाटलाचं आंदोलन या ठिकाणी चालणार आहे तोपर्यंत आपले बांधव या ठिकाणी चहा आणि पाणी ही गोष्ट चालू राहील। भाऊ, तुमचं नाव सांगायचं, नाव सांगा तुमचं। गाव कोणतं आहे? परभणी। तर असा यांचा पूर्ण ग्रुप आहे हा, आणि जबरदस्त नियोजन। मी सांगितलं ना, जेवढे आपल्याला त्रास द्यायला बसलेत, जेवढे आपल्याला त्रास द्यायला बसलेत, अहो ते बांधव आमचा जुना वातावरणाचा, त्याशी जास्त प्रेम करणारे लोक आहेत। आणखी मला भरपूर फोन आले, भरपूर ठिकाणावर नियोजन या इथे येणार आहे आपल्या बांधवांसाठी। मुंबईतले मराठे आपल्याला उपाशी मरू देणार नाही। धन्यवाद।